नाही, जे खातं माझ्याकडे 13 महिन्यापासून होतं तेच खातं मिळावं अशी माझी मनापासून जी इच्छा होती, तशी विनंती मी राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांच्याकडे केली होती. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे की हे खातं त्यांनी मला पुन्हा दिलं. आणि राज्यामध्ये या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जे अनेक प्रलंबित प्रश्न या 13 महिन्यामध्ये आम्ही सुरुवात केली होती, ते प्रकल्प सुरू व्हायला फार मोठी मदत या खातं मिळाल्यामुळे मला होईल. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण 1100 बेडचं हॉस्पिटल, त्यानंतर आयुर्वेदिक, होमिओपॅथी, योगा हे सगळे तिन्ही कॉलेजेस हे पूर्ण व्हायला सुद्धा फार मोठी मदत होईल. तर 2 मंत्रिपद कोल्हापूर जिल्ह्याला मिळाले आणि दोन्ही पण खाती जी आहेत ती आरोग्याच्या संबंधित आहेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आता विकासासाठी तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याची दोन्ही आरोग्याची मंत्रिपदं ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेली आहेत. त्यामुळे मला वाटतं या जिल्ह्यातील जे प्रलंबित आरोग्यविषयक ज्या अनेक जे राहिलेली कामं आहेत, मग उपकेंद्र असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा आता नवीन जे हॉस्पिटल्स असतील, ते व्हायला फार मोठी मदत होईल. पालकमंत्रीपदासाठी काही नाही, ते आता 3 नेते मंडळी फॉर्म्युला ठरवतील त्याप्रमाणे होईल, त्याप्रमाणे आपण काम करू.